नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. दहशत आणि आदरयुक्त दरारा या दोन शब्दांमध्ये कसा फरक असतो तो मला या ठिकाणी उदाहरणं देऊन नेमका तुम्हाला समजावून सांगायचं आहे. दहशत अर्थातच गुंडांची असते, वाईट लोकांची असते, जे समाज विघातक असतात, हरामखोर असतात, बदमाश असतात, समाज बुडवे असतात, करप्ट असतात, नीच असतात, व्यसनी असतात. ते क्षणिक दहशत निर्माण करतात. परंतु आपल्या या राज्याचं उदाहरण घ्या. अनेकांनी आजतागायत दहशती निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्या वेळेला त्या काळी त्या काळामध्ये अनेकांची दहशत होती. मग काही गाव गुंड होते, काही प्रख्यात राज्यातले नावाजलेले गुंड होते, बदमाश होते, डाकू होते, काही अर्थातच राजकारणी होते, बहुसंख्य राजकारणी होते. पण त्यांची संपूर्ण राज्यावर किंवा त्यांच्या मतदारसंघात, त्यांच्या जिल्ह्यात काही काळ दहशत होती. दहशत टिकत नसते. कितीही मोठा गुंड असला तरी एक दिवस त्याची दहशत उलथवून टाकल्या जाते. असा एखादा तयार होतो जो अशा या पद्धतीच्या गुंडांची दहशत उलथवून टाकतो. फडणवीसांनी कोणाची दहशत उलथवून टाकली, तुम्हाला वेगळं नाव सांगण्याची गरज नाही. अर्थातच जो प्रमुख दहशतवादी होता त्याला देखील अनेक कंगोरे होते, अनेक ब्रँचेस होत्या. तो एकटा दहशतवादी नव्हता, तर त्याच्या सभोवताली दहशत निर्माण करणारे संपूर्ण राज्यात सत्तेच्या राजकारणात अनेक निर्माण झाले होते. अगदी त्यातले काही घरातले देखील होते, कुटुंब सदस्य होते. पण त्या साऱ्यांची दहशत फडणवीसांनी मोडीत काढली, कारण देवेंद्र फडणवीस यांचा आदरयुक्त दरारा आहे, तो त्यांच्या कामी आला. मित्रांनो, त्या पु ल देशपांडेंच्या ती फुलराणी पद्धतीचं या फडणवीसांचं एकंदर आजपर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास म्हणजे सुरुवातीची ती फुलं विकणारी साधी भोळी खेड्यातली गावंढळ अशी ती फुलराणी, आणि त्यानंतर तिच्यामध्ये तो नायक ज्या पद्धतीनं बदल घडवून आणतो. संघाच्या संस्कारांनी या फडणवीसांना हुबेहूब त्या फुलराणी पद्धतीनं आजचा हा वेगळा देवेंद्र, वेगळा मुख्यमंत्री आणि उद्याचा आपल्या या देशाचा फार मोठा नेता घडवून आणला गेला. त्याच्यात तो बदल केला गेला आणि फडणवीसांनी अतिशय मेहनतीनं आपल्या स्वतःमध्ये बदल घडवून आणला. गेल्या 45 वर्षाच्या पत्रकारितेमध्ये मी अनेक मुख्यमंत्री बघितले, नेते बघितले, सत्तेबाहेरचे बघितले. पण आदरयुक्त दरारा निर्माण करू शकतील असे सत्तेतले किंवा सत्तेबाहेरचे फार थोडे या 45 वर्षात मी अनुभवले. म्हणजे 1980 पासून तर आजतागायत मला या राज्याचा जसाच्या तसा राजकीय इतिहास तोंडपाठ आहे आणि तो मी जवळून बघितला आहे. त्यामुळे मला माहिती आहे की अगदीच एखादा शंकरराव चव्हाण जे मुख्यमंत्री असताना आपल्या राज्यामध्ये त्यांचा प्रचंड दरारा होता, आदरयुक्त भीती होती, आदरयुक्त दरारा होता. सारेच पापी बदमाश शरद पवारांसहित सारेच त्याला टरकून असायचे, घाबरून असायचे. त्यानंतर असा कुठलाही मुख्यमंत्री झाला नाही. आज मात्र त्याच पद्धतीनं, त्याच पावलावर पाऊल फडणवीसांनी टाकायचं ठरवलं आहे आणि त्यांनी ते त्या पद्धतीनं सिद्ध करायला सुरुवात केली आहे. म्हणजे ज्या शंकरराव चव्हाणांचा आदरयुक्त दरारा होता तो त्यांच्या मुलाला देखील मुख्यमंत्री किंवा मंत्री म्हणून किंवा एक नेतृत्व म्हणून कधीही निर्माण करता आला. कारण आदरयुक्त दरारा हा उत्तम कर्तृत्वातून आणि स्वच्छ कारभारातून निर्माण करता येतो. जर तुम्ही चुकीची पावलं टाकत असाल, व्यसनांनी जर तुम्हाला वेढलेलं असेल किंवा हे राज्य विकण्यासाठीच तुमची भूमिका असेल, तर काहीही झालं
तरी अमुक एखाद्या नेत्याविषयी फार तर दहशत निर्माण होते. दरारा, आदरयुक्त दरारा कधीही निर्माण होऊ शकत नाही. मित्रांनो, सत्य व्यतिरिक्त मी आदरयुक्त दरारा आणखी 2 नेत्यांमध्ये अनुभवला, ज्या दोघांना मी अतिशय जवळून बघितलं. त्यापैकी अर्थातच एक होते आनंद दिघे आणि दुसरे थेट बाळासाहेब ठाकरे. म्हणजे आनंद दिघे यांना तर स्वतःसाठी काहीच मिळवायचं नव्हतं, स्वतःसाठी काही राखून ठेवायचं नव्हतं. आपल्या कुटुंबासाठी किंवा भावाच्या कुटुंबासाठी किंवा कोणासाठीही त्यांना काहीही कधीही कमवून ठेवायचं नव्हतं. त्यांच्या ते वृत्तीत नव्हतं. सेम त्या मोदींच्या पद्धतीनं त्यांचं वागणं होतं. नरेंद्र मोदी आपल्या भावांसाठी किंवा आपल्या नातेवाईकांसाठी काही करत आहेत किंवा स्वतःसाठी ते काही करून ठेवत आहेत, हे कधीही तुम्हाला दिसणार नाही. आनंद दिघे त्या काळचे मोदी होते. त्यांनी देखील कधीही स्वतःसाठी काहीच निर्माण केलं नाही, स्वतःसाठी काही राखलं नाही. अगदी साधे कपडे त्यांच्या अंगावर असायचे आणि पायात चपला घालून एका जीप गाडीतनं ते फिरायचे. केव्हा तरी जेवायचे, केव्हा तरी झोपायचे. अगदी साधी अशी त्यांची राहणी होती. म्हणूनच आनंद दिघे यांच्याविषयी जो आदरयुक्त दरारा ठाणे जिल्ह्यात, उभ्या महाराष्ट्रात निर्माण झाला होता, ज्याची भीती खुद्द बाळासाहेब ठाकरेंनी देखील घेतली होती. अर्थात आता आनंद दिघे हा विषय मला इथे काढायचा नाही, पण बाळासाहेब ठाकरेसुद्धा फार वेगळे नव्हते. त्यांचा देखील आनंद दिघे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या पलीकडे कितीतरी मोठ्या प्रमाणात आदरयुक्त दरारा होता. कारण त्यांना सारं काही राज्यातल्या मराठी माणसासाठी करायचं होतं आणि ते करत असताना दे उसका भला ना दे उसका भला या पद्धतीनं त्यांचे व्यवहार होते. आणि माझं असं म्हणणं आहे की अमुक एखादं मिळवण्यासाठी दरोडे टाकले पाहिजे याची गरज नसते. विशेषतः आमच्या मीडियातल्या मंडळींना मला तेच सांगायचं असतं की सतत फक्त त्या वाईट पैशांचा विचार, त्यातून तुमच्या लेखणीला कोणीही घाबरत नाही, किंमत देत नाही. पण सहजगत्या सहज मिळत असतं आणि ते जर साचून राखून ठेवलं तर त्यात वृद्धी होत असते. चांगल्या मार्गानं येणारा पैसा कधीही संपत नसतो. बाळासाहेब ठाकरे यांची ती वृत्ती होती. पण पुन्हा तेच, जसं शंकरराव चव्हाणांच्या कुटुंबात अशोक चव्हाण जन्मले पण तसे वागले नाहीत, नेमकं तेच बाळासाहेबांच्या कुटुंबात झालं. त्यांच्या मुलांना, विशेषतः उद्धव ठाकरे यांना देखील राजकारणात येऊन आणि शिवसेनेवर कब्जा करून सुद्धा त्यांना बाळासाहेब होता आलं नाही. कारण सतत त्या त्या गोरे मॅडम म्हणाल्या त्या पद्धतीनं की प्रत्येकाच्या खिशाकडे लक्ष. त्यामुळे उद्धव ठाकरेंविषयी आदरयुक्त दरारा कधीही निर्माण झाला नाही, होणार नाही. काही काळ त्यांनी दहशत निर्माण केली. त्या दहशतीच्या सावटाखाली त्यांनी अनेकांना बाहेर काढलं. त्यातले काही संपले, काही उभे राहिले. त्यांना इतर पक्षांनी सांभाळून घेतलं. पण त्या साऱ्यांना बाहेर काढता काढता शेवटी एक दिवस उद्धव ठाकरे स्वतःच संपले. म्हणून आदरयुक्त दराऱ्याला महत्त्व आहे. आणि तो दरारा यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मोठ्या झपाट्यानं केवळ 2-3 महिन्यामध्ये निर्माण केला आहे. जर सुरुवातीला या दराऱ्याची व्याप्ती एवढी मोठी असेल तर पुढल्या 4-5 वर्षात काय घडणार आहे याची जर कल्पना मीडियाला येत नसेल, अधिकाऱ्यांना येत नसेल, त्यांच्या सभोवताली काम करणाऱ्यांना येत नसेल, त्यांच्या भारतीय जनता पक्षातल्या नेत्यांना किंवा विरोधकांना येत नसेल, तर त्यांच्यासारखे मूर्ख मी या राज्यात बघितलेले नाहीत. पुन्हा तेच सांगतो की हा डिट्टो देवेंद्र फडणवीस मोदींसारखा आहे.
ज्या पद्धतीनं मोदींनी आपल्या राज्यामध्ये त्या गुजरातमध्ये आदरयुक्त दरारा निर्माण केला आणि मग त्यानंतर ते दिल्लीत निघून गेले, फडणवीस नेमकं तेच करणार आहे. त्यामुळे या 2-3 महिन्यामध्ये मला अनेक भेटले. त्यांच्या सभोवताली जे पिंगा घालून असायचे ते अस्वस्थ आहेत. त्यांना अचानक देवेंद्रांनी त्यांची जागा दाखवल्यामुळे त्यांना आपलं राजकीय अस्तित्व आणि आर्थिक नुकसान होतं की काय याची भीती वाटते. पण पुन्हा तेच जे मी माझ्या मुलाला देखील पत्रकारितेत आल्यानंतर सांगितलं होतं की आपण आपली भूमिका नेहमी स्वयंप्रकाशित ठेवायला हवी. अमुक एखाद्याच्या छत्रछायेखाली आपल्याला मोठं व्हायचं आहे किंवा अमुक एखादा नेत्याचं अधिकाऱ्याचं नाव सांगून आपल्याला पैसे मिळवायचे आहेत, हे कधीही घडता कामा नये. आपला विश्वास आपल्या कर्तृत्वावर आणि पत्रकार या नात्यानं स्वतःच्या लेखणीवर असणं गरजेचं आहे. कारण जर ते घडलं नाही तर या दिवसामध्ये फडणवीसांनी ज्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे त्यांच्यावरती वेळ ओढवली आहे, ते अस्वस्थ आहेत. पण फडणवीसांना हे राज्य उत्तम राष्ट्र, उत्तम महाराष्ट्र म्हणून घडवायचं असल्यानं त्यांच्या ते लक्षात आलं की नेमके या सत्तेसभोवताली कोण घाण करत आहेत, कोण अतिरेक करत आहेत. म्हणूनच त्यांनी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता अगदी जे त्यांच्या जवळचे मंत्री होते, अधिकारी होते, त्यांना देखील त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की मंत्र्यांनो, जर तुमच्या सभोवताली त्या विवेक जाधव पद्धतीचे दलाल किंवा त्या दयानंद चिंचोलीकर पद्धतीचे जर तुमचे मंत्रालयीन स्टाफ तुम्ही घेतले तर तुमच्या देखील ढोंगणावर मी लात मारून वेगळा होईल. थोडक्यात काय तर यावेळचे देवेंद्र फार वेगळे आहेत. त्यांच्यातला तो संघ स्वयंसेवक, तो राष्ट्रभक्त, तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उत्तम कार्यकर्ता एकाकी जागा झाला आहे. त्यांना आजतागायत वेळ मिळत नव्हता, संधी मिळत नव्हती, तोंड वर काढायला जागा मिळत नव्हती. आता त्यांनी एक जात संपूर्ण विरोधकांना संपवला आहे आणि यापुढे त्यांच्या पक्षातल्या किंवा त्यांच्या महायुतीमधल्या एखाद्या नेत्यानं जर उगाचच चुकीचं वागण्याचा प्रयत्न करून त्यांच्यावर कळत नकळत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वार करण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो, त्यांच्यातल्या साऱ्यांचा किंवा त्यांच्यातला जो आगाऊ असेल तो मग कितीही बलाढ्य जरी असला तरी त्याचा राजकीय खात्मा केल्याशिवाय फडणवीस शांत बसणार नाहीत. फडणवीस फार वेगळे आहेत. त्यांची दहशत नाही, त्यांचा आदरयुक्त दरारा आहे. त्यांनी तो निर्माण केला आहे आणि पुन्हा तेच की पुढल्या काही वर्षातले, पुढल्या काही दिवसातले, पुढल्या काही महिन्यातले फडणवीस अधिकाधिक आक्रमक होत जातील, आक्रमक असतील. त्यांच्या या राष्ट्रभक्तीच्या आड कोणीही येण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा जो त्या पद्धतीनं प्रयत्न करेल त्याला आपल्या आयुष्याची आणि राजकीय जीवनाची फार मोठी किंमत 100% मोजावी लागेल. तेवढेच मित्रांनो, नमस्कार.